पण तुम्हाला खात्रीने सांगतो की सगळेच नोकरदार हे व्यसनापासून दूर नसतात. त्यातले 90% नोकरदार व्यसन करतात. लक्षात ठेवा. मी रोज पाहतोय ज्या वेळेस मी धुळ्यातून निघतो, नगावबारीच्या पुढे गेल्याच्या नंतर त्या मळ्यांमध्ये गोल बसलेले असतात चकला लावून. शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनियर रोज रात्री बाट्या फोडायच्या. इतका पैसा झाला. आणि माझा इकडे शेतकऱ्याचा पोरगा, काय फरक पडतो महाराज. तो पोरगा 3 ताली डबा बांधून जात असेल आणि 3 ताली डबा बांधून दिवसभर कष्ट करून त्याच्या घामाचा सुगंध घेऊन जर तो तुमच्या घरी परत असेल तर तशा सुगंधित कष्ट करणाऱ्या मुलाला तुम्ही मुलगी का देत नाही. अरे मी तुम्हाला करताच कीर्तने कर राहिनो, तुम्ही मला थोडाफार पैसा जमा देत जा. का म्हणतो महाराज, हे कष्ट करतात ही पोरं. आणि आज समाजाची बुद्धी भ्रष्ट झाली. काही ठिकाणा राहत नाही नोकरीवालाच ना, त्यास ना बंगलाच ना बाहेर पाट्या जर देक्षात ना तुम्ही येथे पिको फॉल करून मिळेल, खावाल घरमा काही नाही. त्यास ना पिको फॉलले जात्यास ना घर डबल पगार राहीन बोर्डाला आहे त्यांनी. येथे ब्युटी पार्लर करून मिळेल, घरमा खावाल काही नाही. काय चुकतं? कितला जाऊ सांगच माणूस. ऐक ना, अक्कानगर दिदेस ना, अक्कानगर बाई आले नाही बरोबर. अक्कानगर ना इशेने काढा ना, नाही तर मी फाशी लिहिल सन मर जासो. हा दुसरा पोरेले टचटन नाव ठेवस. माझा मुलीच्या आईला प्रश्न आहे, दुसऱ्याच्या मोलाला हात लावून नाव ठेवली. तुझ्या मुलीचं वर्ष 2 वर्षात होणार, तिला चांगलंही मिळणार, पण तुनागर मधला भावड्या तो काय वर खेळा ना गाव सांड बनाडशी. लक्षात येतं का? दुसऱ्याच्या मुलाला नाव ठेवता तुम्ही, तुमच्या मुलाला नाव ठेवणारा तयार आहे ना. जैसा करोगे वैसा भरोगे. ती आपलीच लेकरं आहेत. हा दोष समाजाने लावला. मुलीचा बाप घाबरत नाही, मुलीचा बाप घाबरत नाही. माझं उदाहरण आहे. मी कुणावर खेदजनक बोलत नाही, पण समाजाकरता सांगणं गरजेचं आहे म्हणून बोलतोय. पूर्वीचा काळ होता आप्पा, जर मुलीचा बाप एवढं जरी माहीत पडलं की मुलगी महिनाभर गावात राहिली तरी मुलीच्या बापाची मान शर्मेनं खाली जायची. जर महिनाभर मुलगी माहेराला राहिली तर मुलीच्या बापाची मान शर्मेनं खाली जायची, तिच्या आईची सुद्धा मान शर्मेनं खाली जायची. पण आज तसं होताना मी पाहत नाही. जनक जी कहते हैं, हे जनक नंदिनी सीता, जनक जी कहते हैं अपने बेटी से, आज तेरा ब्याह होने जा रहा है, लेकिन बेटा सोच ले, आज तू मिथिला से जब यहां से विदाई करके जाएगी तो मिथिला से जब तू राम जी के साथ जाएगी तो याद रखना, जब तू डोली में बैठकर अयोध्या की तरफ जाओगी ना तो ये मन में गांठ बना लेना कि आज से तेरे माँ बाप तेरे लिए मर गए. हम तुम्हें बताते हैं कि आज से हम तेरे लिए मर गए, हम तेरा विवाह नहीं कर रहे हैं, यहां से हम तुझे विदा कर रहे हैं. हमने तुम्हारा कन्या दान कर दिया और जो दान में दिया जाता है उसे वापस रखा नहीं जाता. रामायण ऐकता ना तुम्ही? जनक जी कहते हैं, हे सीता, ये राम ही तेरा पिता, ये राम ही तेरी माता, ये राम ही तेरा भ्राता और ये राम ही तेरी बहन होगी. सुख भी उनके साथ, दुख भी उनके साथ. वहां मर जाना, मुंह काला कर लेना, लेकिन कभी मनुष्य शक्ल लेकर इस जनकपुरी में मत आना. हे जर प्रत्येक मुलीनं आणि प्रत्येक जन्मदात्या बापानं आणि आईनं शिकवलं ना तर कुणाच्याच संसाराचं वाटोळं होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, कुणाच्याच नाही. हे परिवर्तन आहे. हे सांगा. उगा स्वतःचं पोट भरण्याकरता कीर्तन करू नका. उगा कीर्तनात रडून काही होणार नाही, उगा खिदळून काही होणार नाही. समाजाला त्याची गरज आहे ते देण्याचा प्रयत्न करा. समाज कुठे चालला याचा विचार करा.
म्हणून सांगतो मायबापा हो, बंधन सोडा, मुक्त व्हा. आणि म्हणतात की आशा पाशातून मुक्त व्हा. आशा पाशातून मुक्त झालेला भक्त भगवंताला आवडतो. आवडतो की नाही? कुठे म्हटलेलं आहे? कुठे म्हटलेलं आहे आशा पाशातून मुक्त झालेला भक्त? कुठे आहे बरं? भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. हो भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. आशा पाशातून वरून गेले, आशा पाशातून निभारून गेले, आशा पाशातून भक्त ऐसे जाना जे देही उदास. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. गेले आशा पास निवारोनी, गेले आशा पास निवारोनी, गेले आशा पास निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. आशा पासाची मुक्ती, सर्व सुखाची आसे जन्म गेला, क्षण एक यत्न नाही केला. बाबा आशाच लागली माणसाला, आशा येडे होऊन गेले ते. चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे, फिर भी नहीं अब नाम जो तेरे, आवाज मैं न दूंगा, आवाज मैं न दूंगा. चाहूंगा मैं तुझे. और किती गोड वाटतं हे भजन. पिक्चरवाले सुद्धा आपल्या अध्यात्मातलं चोरायचे. तुकोबारायांचं एक वाक्य आहे. तुकोबाराय म्हणतात, सूत्रधारी जैसा, सूत्रधारी जैसा नागवितो कळा, तेने तो पुतळा नाचे छंदे. जगाचा बाप सूत्रधारी, सूत्रधारी जैसा नागवितो कळा. कळ मराठीमध्ये कुलूपाला शुद्ध शब्द काय? कुलूप. कुलूप कुलूप हा मराठी शब्द नाहीये, त्याला नाव आहे कोंडा. आणि ज्याला चाबी म्हणतो ना आपण, किल्ली, त्याला शुद्ध शब्द आहे कळ. सूत्रधारी जैसा नागवितो कळा, तेने तो पुतळा नाचे छंदे. आता हे त्या गीतकारानं ऐकलं आणि त्यानं गाणं मानलं हिंदी चित्रपटात. जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलौना, रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना. किती गोड आहे. इकडे ते लोक म्हणतात, काय म्हणतात, काय म्हणतात ते कव्वाली असते पा कोणती तरी, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. ये हिंदी वाल्यांनी लिहिलं. आता आपली मातृभाषा मराठी. आकाशी झेप घे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा, तोडी सोन्याचा पिंजरा, तोडी बंधनाचा फासा, बंधनाचा तोडू फासा.
सोडू फासा असंच आहे ना नाही फुटत ना फास फास सोडा मोकळे व्हा आणि एक जे नाही ते डोक्यावर घेऊ नका अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाही तोची घेता श्री नाही तोची घेता श्री झालं झालं नाही तोची घेता श्री नाही तोची घेता श्री संपवतो 5 मिनिटात नाही त्याची घेता श्री नाही त्याची घेता श्री नाही त्याची घेता श्री नाही त्याची घेता श्री होईल तुला निज बंद होईल तुरी निज बंद होईल दुरी निज भक्त होईल दुरी निज भक्त होईल तुरी निज बंद होईल तुरी निज बंद नाही तेच घेता नाही गज घेता श्री नाही त्याची घेता श्री नाही त्याची घेता श्री ऐका जरा 2 मिनिटं घेतो बाबा तुमचं वय किती 65 बाबांकडे पाहून तुम्हाला कसं काय वाटतंय का त्यांना अगदी चांगलं जीवन जगतायत ते आज यांचं वय किती आहे 65 वर्ष म्हणजे वयाच्या कितव्या वर्षी लग्न झालं तुमचं विनोद म्हणून नाही मला उदाहरण द्यायचं तरुणांना कितव्या वर्ष लग्न झालं आठवतं 20व्या वर्षी म्हणजे 20 वर्ष वय असताना लग्न झालं म्हणजे लग्न होऊन किती वर्ष झाले मायनस करा 65 मायनस 20 किती 45 वर्षापूर्वीचा नवरदेव गोड दिसतोय आणि 3 वर्षापूर्वीचा मुर्दार बघून घ्या गावात असंतो का सांगितलं मी तुम्हाला की बाबा जे भजन म्हणतात तोंडात दात नाही पण बाबा म्हणतात अभी तो मैं जवान हूं परमार्थामध्ये तरणा भाग्यवंत नटे हाती कीर्तनात म्हणून मला तुम्हाला हे सांगायचंय कि चिरतारुण्य जीवन जगा तरुण मंडळी आपको याद होगा काय झालं होतं माहिती का तुम्हाला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर सरसराचे निर्माण केले तलवारीच्या दारेवर तलवारीच्या दारेवर तलवारीच्या दारेवर तलवारीच्या दारेवर ते जाती प्राणवी आपल्या निधड्या जातीवर आपल्या निधड्या जातीवर ज्ञानपणाने लढले मावळे विश्वाच्या राजावर छत्र कुलावंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाच्या माझ्या देवाच्या